महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग यांच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये कार्तिकी वारी निमित्तानं विशेष जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहराज्यमंत्री योगेश कदम यावेळी उपस्थित होते। नगर विकास विभागामार्फत राज्यातल्या सर्व महापालिका, नगर परिषदा, नगरपालिका आणि नगर पंचायतींमध्ये अर्बन फॉरेस्ट हा उपक्रम राबवण्यात येणार असून यामध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। तर राज्यामध्ये 1 लाख हेक्टरवर बांबू लागवड अभियान राबवणार असल्याची घोषणा सिद्धेश कदम यांनी केली आहे। दरवर्षी एमपीसीबीच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण 1 लाख हेक्टर राज्यामध्ये बांबूची लागवड करणार आहोत असं मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सूचित करतो। आताच एक आपले लोककलावंत योगीजी म्हणाले, तुळशीचं महत्व काय असतं, तुळशीचं महत्व काय असतं आपल्याला समजून दिलंय। आपल्या माऊली जे आहेत ते आपल्या माथ्यावर तुळशीचं रोपटं घेऊन फिरतात, पण बांधवाला एक गमतीची गोष्ट सांगतो। आज तुळस म्हटलं की आपले ते ऑक्सिजन जास्त देतं, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं आणि जे प्रदूषण आहे ते प्रदूषण कमी करतं। पण तसेच आपले लाडके शिंदे साहेब आहेत, जे राज्यामध्ये जे प्रदूषण सुरू आहे ते तुळशीच्या रोपट्याच्या प्रमाणे ते प्रदूषण शोषून घेत आहे आणि त्यांच्या हातातून जे विकासाचं काम सुरू आहे त्याच पद्धतीने ते आपलं ऑक्सिजन सुद्धा जनतेला देत आहे।